अधिकारी कार्यालयामध्ये जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, त्यात विविध विषय झाले. त्यामध्ये आज गांभीर्याने मी 2 गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शक्तीपीठ मार्ग याबाबतीचं करेक्ट अलाइनमेंट, करेक्ट त्याचे असणारे विषय याबाबत आपण जाहीर करावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या लोकांमध्ये गैरसमज आहेत ते ह्या थांबवावेत आणि त्यामधल्या अफवा विविध काही नेत्यांनी त्या ठिकाणी त्या बाबतीच्या बैठक घेतल्या. ज्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये पेठ नाका ते सांगलीवाडी रस्ता करता आला नाही, अशा लोकांनी बैठकी घेऊन त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय. आज इस्लामपूर ते ईश्वरपूर ते सांगलीवाडी हा अतिशय चांगला रस्ता झाला. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं हे करत आहे. त्याचबरोबर तुमचा जो ह्याचा मिरज ते पंढरपूर सोलापूर हा जो एक मार्ग झाला आहे याच्यामुळे किती विकास झाला आहे. तर सातत्याने सगळ्यांच्या बाबतीतल्या ज्या या गैरसमज व्हायचा, तर आपण राज्य शासनाला याबाबतच्या ज्या प्रशासनाला सूचना आहेत त्या सुस्पष्ट करायला सांगितलंय. खऱ्या अर्थानं खऱ्या शेतकऱ्यांचा काय त्याला विरोध आहे काय हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणी तर त्यामध्ये राजकीय ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणू नये, राजकारण आणू नये आणि हे आवश्यक नाही आहे. विकास हा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या वेगवेगळ्या विकासात्मक रस्ते आणि त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये चालू आहेत, राज्यामध्ये चालू आहेत. त्याला चांगल्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी पाठिंबा, जे चूक आहे ज्यांच्या अडचणी आहेत त्यामध्ये आपण निश्चित बदल करूया किंवा केल्या पाहिजेत. यामध्ये आम्ही पण कारण नसताना ज्यावेळेला अजून हा विषय झालाच नाही आहे, त्याची अलाइनमेंट नाही आहे, तर कारण नसताना राज्य शासनाच्या बाबतीत किंवा त्या धोरणाच्या बाबतीत उलट्या पद्धतीची चर्चा करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि ह्याची गांभीर्यानं आज जिल्हा प्रशासनाला आम्ही दखल घ्यायला सांगितले आणि तो लवकरात लवकर या बाबतीतला करेक्ट अलाइनमेंट, कसा रोड जातो, काय नुकसान भरपाई मिळते, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याच्या बाबतीतला निर्णय केला जाईल.